ते घेणार आहोत. आता हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूकसुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळाल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो. आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर इथे बसलेलो आहोत. आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता ह्याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीच उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी ही गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही आहे. आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील ते तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन, अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाचा वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसराही योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. अनेक नेते विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिलं विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं. आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत. पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे. त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले. कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही. लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तुम्ही लोकांच्या भावनेचा विचार करू असं म्हणताय, याचा अर्थ असा घ्यायचा का? आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये. पण सुनेत्रा पवार त्या ठिकाणी असतील का? कारण जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गोष्ट होती एक मिनिट, राष्ट्रवादी एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही ते होऊ देत नाही, असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचं तो विषय नंतरचा. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची, हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना, आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही. ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण, कुठे, हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे.
म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादानंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायच्या, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची तुम्ही लोकांच्या मीटिंग जनतेचा निर्णय म्हणून आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. त्या सुनेत्राताई असतील का? कारण राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनेत्राताई असतील का? अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे? अरे फेब्रुवारीपासून? अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबाच्याबद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.